नमस्कार मित्रांनो, मुद्दा.com या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, बरेच दिवस झालं कर्जमाफीचा विषय रेंगाळत होता, परंतु 2-3 दिवसापूर्वी माननीय देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की जी आर काढला त्याप्रमाणे लोकांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी होणार आहे. OTS प्रणाली आहे, बऱ्याच प्रणाली आहेत. जी आता अल्प उदारक शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. त्यांना आपण विचारणार आहोत की तुम्हाला किती कर्जमाफी मिळणार आहे, तुमच्याकडे काही कर्ज आहे का? नमस्कार काका. नमस्कार. तुमच्याकडे आहे काय कर्ज? सोसायटीचे मेंबरच लागतं, कर्ज कुठलं भेटणार? बरं. मग कर्ज तुम्ही का घेत नाहीत बरं? अहो, सभासद नसल्यावर कर्ज कुठून भेटणार? नाही, मग आपल्याला नॅशनलाइज बँक देते ना. आता तुमची दत्तक बँक कोणती? IDBI बँक आहे ना. तर मग ती बँक तुम्हाला कर्ज देत नाही का? कोरडवाहूला किती देणार? किती देणार म्हणजे तुम्ही बँकेत चौकशी करा ना, मी कसं सांगू शकतो ती. पण तुम्ही आता कर्जच घेतलं नाही ह्याचा अर्थ तुम्हाला कर्जमाफी होणारच नाही. तर मित्रांनो, हे तर विषय आता झाला. आपल्या समोर बसलेले व्यक्ती त्यांनी काही कर्ज घेतलेलं नाही, परंतु ही जी पाठीमागे एक अण्णा बसलेले आहेत, टोपीवाले अण्णा. नमस्कार काका. तुम्ही घेतलं काय कर्ज? नाही, त्याने बी नाही कर्ज घेतलं. बघा मित्रांनो, अशी परिस्थिती आहे. काही लोकांनी कर्ज घेतलेलं नाही आणि ज्या लोकांनी कर्ज घेतलंय त्या लोकांकडे उगाच थोडकं अल्प प्रमाणामध्ये कर्ज आहे. मित्रांनो, हे कर्ज प्रकरणामध्ये आता तुम्ही पाहिलं असेल तर 2025ला तुम्ही कर्ज घेतला असेल तर तुम्हाला 5,000 रुपये त्या ठिकाणी अनुदान मिळणार आहे. तुम्ही म्हणताल हे काय सांगायला तुम्ही? हो, बरोबर आहे. जर तुम्ही 2025ला कर्ज घेतलं असेल तर 5,000 रुपये अनुदान मिळणार. भरपूर कर्ज पुन्हा काय ते